नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC टार्गेट या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, अभ्यास करत आहात ना? आय होप तुम्ही PYQच्या सेशनला येण्या अगोदर थेअरी वाचून येत असाल। सर्वांना थेअरी माहितीच आहे। तर आपण अप्पाहात नूरे सरांचे इंडियन पॉलिटीचे 21,000 प्रश्नसंच यामधील 21,000 PYQs बघत आहोत। तर त्यातील इंडियन पॉलिटीमधला हा टॉपिक आहे पंतप्रधान व मंत्रिमंडळ। तर चला एकही मिनिटाचा वेळ न गमावता पहिल्या प्रश्नाला सुरुवात करणार आहोत। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा, कारण तुमचं एक सबस्क्रिप्शन आणि एक लाईक आणि एक शेअर हेच माझं मोटिवेशन आहे। ही गोष्ट लक्षात घेऊन आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात करत आहोत। तत्पूर्वी पंतप्रधान व मंत्रिमंडळ यांच्याविषयी थोडीशी माहिती जाणून घेऊया। तर पंतप्रधान प्राईम मिनिस्टर, तर कलम 74 मध्ये या कलमानुसार राष्ट्रपती सहाय्य करण्यासाठी व सल्ला देण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असते। आणि कलम 75 मध्ये काय असते, या कलमानुसार राष्ट्रपती लोकसभेतील बहुमत प्राप्त पक्षाच्या नेत्याची पंतप्रधान म्हणून नियुक्ती करेल, पण पंतप्रधान लोकसभेचा सदस्य असावा असे बंधन नाही। इंग्लंडमध्ये मात्र पंतप्रधान लोकसभेचा सदस्य असावा लागतो, पण आपल्या भारतामध्ये काही असं बंधन नाही आहे। आणि पंतप्रधानांची कर्तव्ये काय आहेत, कलम 78 मध्ये सांगितलेली आहेत। तर मंत्रिमंडळातील सर्व निर्णयाची माहिती राष्ट्रपतींना देणे, राष्ट्रपती मागतील ती माहिती देणे आणि राष्ट्रपतींनी सांगितल्यास विषय मंत्रिमंडळासमोर ठेवणे। ठीक आहे। आणि पंतप्रधान व मंत्रिमंडळ हे टॉपिक आपल्याला कुठे महत्त्वाचं ठरणार आहे, तर राज्यसेवा मुख्यला मेन्सला खूप हे आवश्यक आहे। आता जी मेन्स होणार आहे ना, त्यामध्ये हे टॉपिक महत्त्वाचं आहे। यावरती एखादी क्वेश्चन येत असतो, म्हणजे एक क्वेश्चन कंपल्सरीच आहे, कारण 2023ला विचारले STI ASO यांना विचारलेलेच आहेत, राज्यसेवा मुख्यला विचारलेला आहे। त्यामुळे मेन्सला हे टॉपिक खूप महत्त्वाचं आहे। आणि आपल्याला एकही प्रश्न आपल्या डोळ्याखालून गेले नाही असं नको व्हायला, म्हणून आपण अगदी फटाफट प्रश्न बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आणि एक तुमच्यासाठी शॉर्ट फॉर्ममध्ये माहिती देते। आजवरचे पंतप्रधान कोण कोण होते ते सांगते। तर सर्वप्रथम कोण होते, पंडित जवाहरलाल नेहरू। दुसरं कोण होते, गुलझारीलाल नंदा प्रभारी। 3 लाल बहादूर शास्त्री। 4 गुलझारीलाल नंदा प्रभारीच होते। नंतर 5व्यांदा कोण झालं होतं, इंदिरा गांधी। 6व्यांदा कोण झालं होतं, मोरारजी देसाई झाले होते। आणि त्या 7व्यांदा चौधरी चरण सिंह। 8 इंदिरा गांधी। 8व्यांदा 9व्यांदा राजीव गांधी। 10 VP सिंह। 11 चंद्रशेखर आणि 12 PV नरसिंहराव। 13वे कोण होते, अटल बिहारी वाजपेयी होते। 14वे HD देवगौडा होते। 15वे IK गुजराल। 16वे अटल बिहारी वाजपेयी परत होते 13 आणि 16 मध्ये। 17 मध्ये सुद्धा अटल बिहारी वाजपेयी होते। 18वे कोण होते, डॉक्टर मनमोहन सिंग होते। आणि आता सध्या स्थितीत कोणते आहे, 19वे नरेंद्र मोदी सध्या। आणि परत 20वे कोण आहे, तर नरेंद्र मोदीच आहे। सध्यापर्यंतचे सर्व पंतप्रधान आपण बघितलेले आहेत। ठीक आहे। आणि पंतप्रधानाच्या भूमिकेचे वर्णन काय केले जाते हे विचारतात प्रश्नांमध्ये। तर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणत असतात की भारताच्या राष्ट्रपतीची नव्हे तर पंतप्रधानाची तुलना अमेरिकन राष्ट्रपतीशी केलेली योग्य होईल। आणि लॉर्ड मोर्ले काय म्हणतात, समानांमधील पहिला असे म्हणतात। आणि सर विल्यम हार्कोर्ट काय म्हणतात, गौण ताऱ्यामधील चंद्र। आणि जेनिंग्स काय म्हणतात, ग्रह ज्याच्या भोवती फिरतात तसा सूर्य। आणि मनरो काय म्हणतात, शासन संस्थेच्या जहाजाचा कॅप्टन असं कोण म्हणतात, मनरो। लॉर्ड मोर्लेनी काय म्हटलं होतं हे आत्ताच विचारलेलं होतं आपल्या प्रश्नाला। आणि रॅमसे मुर्झर यांनी काय म्हटलंय, राजाच्या नौकेची सुकाणू चालवणारा खलाशी। तर यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात। त्यामुळे आता चला प्रश्न बघणार आहोत आपण। बाकीचे डिटेल्स तुम्ही वाचून आले असणार अशी मी तुमच्याकडनं आशा करते। आपले 5 मिनिटाचा वेळ गेलेला आहे। तर पहिला प्रश्न आपण बघणार आहोत,
पंतप्रधानाच्या कार्यकालाबाबत PMO खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? राजस्व मुख्य जानेवारी 2024 हा प्रश्न आहे. दिलेला आहे ती सहाय्यकारी संघटना स्टाफ एजन्सी आहे. ती एक बिगर संविधानिक संस्था आहे. त्याच्या अधिकार क्षेत्रात काही संलग्न आणि दुय्यम कार्यालये आहेत. गव्हर्नर जनरल व्यक्तिगतच्या सचिवाच्या जागी जानेवारी 1950 मध्ये ते अस्तित्वात आले. तर पर्याय क्रमांक काय बरोबर आहे? ती सहाय्यकारी संघटना स्टाफ एजन्सी आहे आणि ती बिगर संविधानिक संस्था आहे. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 2 बघत आहोत. पुढील विधानांपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? एसो मेन्स ऑक्टोबर 2023 हा प्रश्न आहे. एक दिलेला आहे. अनुच्छेद 74 मंत्रिमंडळाच्या स्थानासंबंधी आहे. 2 अनुच्छेद 75 मंत्र्यांची नियुक्ती, कार्यालय, जबाबदारी, पात्रता, शपथ आणि वेतन व भत्ते या संबंधित आहेत. 3 अनुच्छेद 76 मंत्रिमंडळ संयुक्तरित्या राष्ट्रपतींना उत्तरदायी असेल. तर काय आहे? पर्याय क्रमांक 2 बरोबर आहेत. 1 अनुच्छेद 74 मध्ये आहे मंत्रिमंडळाच्या स्थानासंबंधित आहे आणि अनुच्छेद 75 मध्ये काय केलेलं आहे तर त्यांची नियुक्ती सांगितलेली आहे. ठीक आहे. कार्यकाल, जबाबदारी अनुच्छेद 76 मध्ये 76 आहे का? नाही आहे. मंत्रिमंडळाशी संबंधित नाही आहे, पंतप्रधानाशी. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 आणि 2. प्रश्न क्रमांक 3 पुढील विधानांचा अभ्यास करा. एसो मेन्स ऑक्टोबर 2023 हा प्रश्न आहे. 1 दिलेला आहे. मंत्रिमंडळ राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत अधिकारावर राहते. 2 मंत्रिमंडळ लोकसभेत बहुमताच्या जोरावर आधारावर राहते. तर काय आहे? तर दोन्ही सुद्धा विधाने बरोबर आहेत. दोन्ही विधाने बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3 काय आहेत? मंत्रिमंडळ राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत अधिकारावर राहते. बरोबर. आणि मंत्रिमंडळ लोकसभेत बहुमताच्या जोरावर अधिकारावर राहते. प्रश्न क्रमांक 4 बघत आहोत. खालीलपैकी कोणते हे हॅशटॅग मध्ये गेलेला आहे प्रश्न, कारण याचे 2 उत्तर आहे. राज्यसभेचे सदस्य कोण कोण होते विचारलेले आहेत त्याच्यामुळे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 5 बघत आहोत. प्रश्न क्रमांक 5 खालील विधाने लक्षात घ्या. केंद्रीय मंत्रिमंडळ हे STI मुख्य ऑक्टोबर 2023 चा प्रश्न आहे. दिलेला केंद्रीय मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या संसदेला जबाबदार असते. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत केंद्रातील मंत्रिपदावर राहू शकतात. विधेयकाच्या प्रस्तावासंदर्भात असलेले निर्णय राष्ट्रपतींना कळवणे पंतप्रधानाचे कर्तव्य आहे. तर कोणते विधान बिनचूक आहे? बिनचूक म्हणजे अगदी बरोबर. तर कोणते विधान बरोबर आहे? तर राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत केंद्रातील मंत्रिपदावर राहू शकतात आणि विधेयकाच्या प्रस्तावासंदर्भात असलेले निर्णय राष्ट्रपतींना कळवणे पंतप्रधानाचे कर्तव्य आहे. प्रश्न क्रमांक 6 बघत आहोत. भारतातील अविश्वासदर्शक ठरावासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या. STI मुख्य ऑक्टोबर 2023 हा प्रश्न आहे. दिला आहे. भारताच्या राज्यघटनेमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाविरुद्धचा अविश्वासदर्शक ठराव असा उल्लेख करण्यात आलेला नाही. अविश्वासदर्शक ठराव हा केवळ लोकसभेमध्येच मांडता येतो. तर प्रश्न क्रमांक 3 चं अचूक उत्तर आहे. दोन्ही सुद्धा विधाने बरोबर आहेत. पर्याय क्रमांक काय दिलेले आहेत? भारताच्या राज्यघटनेमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाविरुद्धचा अविश्वासदर्शक ठराव असा उल्लेख करण्यात आलेला नाही आणि अविश्वासदर्शक ठराव हा केवळ लोकसभेतच मांडता येतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 7 बघत आहोत. पंतप्रधान कार्यालयाबाबत योग्य विधानांची निवड करा. राजस्व मुख्य जानेवारी 2023 हा प्रश्न आहे. तत्पूर्वी जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना PYQs बघायचे आहेत, ऐकायचे आहेत. अशा प्लीज गरजू व्यक्तींना तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्यांना कुठे ना कुठे या PYQचा उपयोग त्यांच्या एक्झाममध्ये नक्की होणार आहेत, कारण PYQs खूप महत्त्वाचे असतात आणि प्रत्येक PYQs आपल्या नजरेखालून गेलेले खूप आवश्यक आहेत, कारण समोरची येणारी परीक्षा ही PYQs बेस आहे आणि ज्या ठिकाणी PYQचं विश्लेषण हवं आहे त्या ठिकाणी मी PYQचं विश्लेषणसुद्धा देत आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून व्हिडिओ लगेच तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळणार. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 7 बघत आहोत. पंतप्रधान कार्यालयाबाबत योग्य विधानांची निवड करायची आहेत. दिले आहे. अलोकेशन ऑफ बिझनेस रूल्स 1961 नुसार PMO भारत सरकारच्या एखाद्या विभागासारखा दर्जा उपभोगतो. इसवी सन 1947 साली गव्हर्नर जनरल सचिवाच्या जागी पंतप्रधान कार्यालय अस्तित्वात आले.
पूर्वी PMO हे पंतप्रधानाचे सचिवालय म्हणून ओळखले जायचे. नीती आयोगाचे थिंक टँक म्हणून कार्य करते. तर काय आहे? ब क हे तिन्ही विधाने बरोबर आहेत, परंतु नीती आयोग थिंक टँक म्हणून कार्य करते हे यामध्ये निवडीबाबत नाही आहेत. तर पर्याय क्रमांक 3 त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 बघणार आहोत. खालील विधाने विचारात घ्या. फॉरेस्ट मेन्सला मी आताच म्हटलं आहे की हा पंतप्रधान हा टॉपिक प्रीला महत्त्वाचा नसून मेन्सला खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे मेन्स करणाऱ्या विद्यार्थ्यांनी हा टॉपिक व्यवस्थित करून जा, ठीक आहे. आणि आपला एकही प्रश्न चुकवू देऊ नका, कारण यामध्ये संपूर्ण माहिती आहे. तुमचे प्रश्न कशा पद्धतीने विचारतात हे सुद्धा आपल्याला टेक्निक येऊन जाते, ठीक आहे. खालील विधाने विचारात घ्या. दिलेला आहे राष्ट्रपती पंतप्रधानांची नेमणूक करतो. ब पंतप्रधान मंत्र्यांना शपथ देतात. क मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार असते. ड मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक नाही. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर पर्याय क्रमांक आणि क. राष्ट्रपती पंतप्रधानांची नेमणूक करतो आणि मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार असते. तर आणि क. प्रश्न क्रमांक 9 बघत आहोत. 2011 मध्ये कोणत्या भारतीय पंतप्रधानांना बांगलादेश सरकारने बांगलादेशी स्वाधीनता सन्माननीय पुरस्काराने गौरवलेला आहे? तर कोणी? इंदिरा गांधी यांना. ASO मेन्सला विचारलेला हा प्रश्न होता. 2011 मध्ये बांगलादेश सरकारने बांगलादेशी स्वाधीनता सन्मानाने कोणाला गौरव? इंदिरा गांधी यांना. प्रश्न क्रमांक 10 जोड्या जुळवायच्या आहेत. मोरारजी देसाई यांचा कार्यकाळ किती होता? आणि बाकीचे पंतप्रधान दिलेले आहेत आणि त्यांचा कार्यकाळ दिलेला आहे. जुलै 2022चा लेटेस्टच प्रश्न 22 मधलाच प्रश्न आहे, त्यामुळे अशा पद्धतीचे प्रश्न व्यवस्थित करून जाणे. तर मोरारजी देसाई यांचा 24 मार्च 1977 ते 28 जुलै 1979. मनमोहन सिंग यांचा 22 मे 2004 ते 26 मे 2014. राजीव गांधी यांचा कार्यकाळ किती होता? तर 31 ऑक्टोबर 1984 ते 2 डिसेंबर 1989. आणि HD देवेगौडा यांचा काय होता? 1 जून 1996 ते 21 एप्रिल 1997, ठीक आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 11 मंत्री परिषद, काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स अँड कॅबिनेट यांच्यातील फरकाबाबत खालील विधाने विचारात घ्यायची आहेत. राज्यसेवा मुख्याला विचारलेला हा प्रश्न आहे. दिलाय संपूर्ण राज्यघटनेमध्ये मंत्री परिषद हाच शब्दप्रयोग वापरण्यात आलेला आहे. केवळ अनुच्छेद 352 मध्ये कॅबिनेट हा शब्द वापरलेला आहे. राज्यघटनेने संपूर्ण सत्ता ही कॅबिनेटकडे सुपूर्द केलेली आहे, परंतु प्रत्यक्षात ही सत्ता मंत्री परिषदेद्वारे वापरली जाते. मंत्री परिषदेत कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, उपमंत्री यांचा समावेश असतो, तर दुसऱ्या बाजूस कॅबिनेटमध्ये केवळ कॅबिनेट दर्जाचे मंत्री असतात. वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? तर विधान आणि क हे विधान बरोबर आहे. व्यवस्थित वाचायचं, व्यवस्थित बघायचं, त्यामुळे आपले प्रश्न चुकणार नाहीत. आणि आपली वाचण्याची स्पीड सुद्धा वाढवून घ्यायची, म्हणजे आपण स्पीडनी वाचले तर आपला प्रश्न म्हणजे सवय होऊन जाते आपल्या माइंडला स्पीडमध्ये वाचण्याची. आणि वाचल्याबरोबर प्रश्न आपल्या डोक्यात जातो, त्याचं आन्सर आपल्याला फटकन क्लिक होतं. कारण आपली परीक्षा ही फक्त 1 तासाची असेल. 1 तासामध्ये आपले सगळे प्रश्न टॅकल करायचे असतात आणि आपल्याला अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. एवढे लांबलचक प्रश्नच वाचायला भरपूर वेळ निघून जातो, त्यामुळे आपल्या वाचनाची सुद्धा स्पीड असणं खूप गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक 2 बघत आहोत. तर टीकाकारांनी डॅश यास भारत सरकारचे सरकार म्हणून संबोधले आहे. तर कधीचा प्रश्न आहे? राज्यसेवा मुख्य 2020चा हा प्रश्न आहे. तर कोणी? प्रधानमंत्री कार्यालय यांना, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 13 बघा. प्रश्नच किती मोठा आहे आणि त्याचं उत्तर किती छोटं असणार आहे. तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे, त्यामुळे आपली वाचण्याची सुद्धा स्पीड असणं खूप गरजेचं आहे. केंद्र सरकारच्या अधिकृत व्यवहार प्रक्रियेशी संपर्क ठेवणारा कॅबिनेट सचिव हा पंतप्रधानांचे डोळे
व का नसतो, पण तो पंतप्रधानाच्या वतीने राखण करणारा राखणदार किंवा पर्यवेक्षक मात्र नसतो. कॅबिनेट सचिव हे मंत्रालयाच्या बाबतीत सल्लागारी स्टाफ पद आहे, कार्यकारी लाईन पद नाही. त्याचे कार्य सहाय्य करणे आहे, पर्यवेक्षण करणे नव्हे, असे कॅबिनेट सचिवाच्या भूमिकेबाबत कोणी म्हटले आहे? तर कोणी म्हटले आहे? S.S. खेरा यांनी म्हटलेला आहे. प्रश्न क्रमांक 14 बघत आहोत. मुख्य सचिव आणि मंत्रिमंडळ सचिव यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? राज्यसेवा मुख्य 2020चा हा प्रश्न आहे आणि त्याचं पर्याय दिलेले आहेत. दोघांनी कार्य आणि अधिकार समान आहेत, दोघांची कार्य आणि अधिकार नाही. आणि ब काय दिलेलं आहे? दोघेही त्यांच्या संबंधित मंत्रिमंडळाचे सचिव असतात, बरोबर. क दोघेही त्यांच्या संबंधित मंत्रिमंडळाच्या निर्णयाच्या अंमलबजावणीचे पर्यवेक्षण करतात, बरोबर. आणि ड दिलेले आहेत. मंत्रिमंडळाच्या सचिव पदाची सुरुवात केंद्रीय स्तरावर झाली तर मुख्य सचिव पदाची सुरुवात राज्य स्तरावर झाली नाही. फक्त ब आणि क, ड नाही आहेत. प्रश्न क्रमांक 15 मंत्रिमंडळ सचिवालयाच्या कॅबिनेट सिक्रेटरिएट संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? राज्यसेवा पूर्व 2020चा प्रश्न आहे. अ ते इसवी सन 1950 मध्ये स्थापन करण्यात आले. ब ते पंतप्रधानाच्या मार्गदर्शनाखाली काम करते. क ते रेषा संघटन लाईन एजन्सी आहे. ड ते केंद्र सरकारमध्ये मुख्य समन्वयक म्हणून कार्य करते. ठीक आहे, 15चं योग्य उत्तर आहे ते पंतप्रधानाच्या मार्गदर्शनाखाली काम करते. कोण? कॅबिनेट मंत्रिमंडळ सचिवालय, कॅबिनेट सेक्रेटरी. तर ते पंतप्रधानाच्या मार्गदर्शनाखाली काम करते आणि ते केंद्र सरकारमध्ये मुख्य समन्वयक म्हणून काम करते. ब आणि ड त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 बघत आहोत. पंतप्रधानाचे कर्तव्य आहे की त्याने मंत्रिमंडळाच्या निर्णयाची सूचना राष्ट्रपतीला द्यावी, हे भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये नमूद केलेलं आहे? ESI मेन्सला विचारलेला हा प्रश्न आहे आणि कोणत्या कलमामध्ये? कलम 78 मध्ये सांगितलेलं आहे. कलम 78 आत्ताच आपण बघितलेलं होतं की मंत्रिमंडळातील सर्व निर्णयाची माहिती राष्ट्रपतींना देणे आणि राष्ट्रपती मागतील ती माहिती देणे, राष्ट्रपतीने सांगितल्यास विषय मंत्रिमंडळासमोर ठेवणे, निर्णयाची सूचना. तर कलम 78 मध्ये सांगितलेलं आहे. प्रश्न क्रमांक 17 बघत आहोत. बघा, तत्पूर्वी थोडीशी माहिती सांगते. आतापर्यंत 4 पंतप्रधान राज्यसभेचे सदस्य होते. तर कोणते कोणते होते? सर्वप्रथम 1966 मध्ये इंदिरा गांधी, 1997 मध्ये I.K. गुजराल, 2004 मध्ये मनमोहन सिंग, 1996 मध्ये HD देवेगौडा. कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते, ते नंतर राज्यसभेचे सदस्य बनले. तर 4च व्यक्ती आतापर्यंत पंतप्रधान राज्यसभेचे सदस्य होते. इंदिरा गांधी, I.K. गुजराल, मनमोहन सिंग आणि HD देवेगौडा हे 4च व्यक्ती होते. चला, तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 17 बघत आहोत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघाल तर तुम्हाला माहिती बाकी काहीच वाचायची तुम्हाला गरज पडणार नाही, कारण संपूर्ण 2024 पर्यंतचे PYQs आपण बघत आहोत. तर आपल्याला माहिती होऊन जाणार की कशा पद्धतीचे प्रश्न येतात आणि काय काय करायला हवं आपण नेमकं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 17 पुढील पैकी कोण राज्याचे मुख्यमंत्री न होता भारताचे पंतप्रधान झाले? मुख्यमंत्री न होता भारताचे पंतप्रधान झाले तो कोण झाले होते? तर PV नरसिंहराव हे मुख्यमंत्री नसताना सुद्धा ते भारताचे पंतप्रधान झाले होते. प्रश्न क्रमांक 18 बघत आहोत. खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती कायद्याने केंद्रात आणि राज्यांमध्ये मंत्री परिषदेचा आकार लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या आणि अनुक्रमे संबंधित राज्य विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% पेक्षा जास्त नसावा हे निश्चित करण्यात आले? एक्साइजला विचारलेला प्रश्न आहे आणि 91वी घटना दुरुस्ती हे त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 बघत आहोत. भारतातील संविधानातील अनुच्छेद 78च्या तरतुदीनुसार खालीलपैकी कोणते विधान बिनचूक आहे? फॉरेस्ट मुख्यला विचारलेला हा प्रश्न आहे आणि कोणते विधान दिलेले आहे? तर 1 मंत्र्यांमधील खाते वाटप हे पंतप्रधान ठरवतात नाही. जेव्हा पंतप्रधान राजीनामा देतात तेव्हा संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त होते नाही. हे कुठे? 3
भारत सरकारच्या सर्व मुख्य धोरणात्मक घोषणा या पंतप्रधानाद्वारे केल्या जातात. 4. पंतप्रधानाचे कर्तव्य असते की राष्ट्रपतीला संघराज्याच्या प्रशासकीय कारभारासंबंधित अधिनियमाच्या प्रस्तावासंबंधित मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय कळवणे. बरोबर. पर्याय क्रमांक 4 याचं अचूक उत्तर आहे. 78 घटना तरतुदी अनुच्छेद 78 नुसार काय आहे? पंतप्रधानाचे कर्तव्य असते की राष्ट्रपतीला संघराज्याच्या प्रशासकीय कारभारासंबंधी आणि अधिनियमाच्या प्रस्तावासंबंधी मंत्रिमंडळाने दिलेले निर्णय कळवणे. 78 कलम 74, 75 आणि 78 खूप महत्त्वाचे आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? ॲग्री पूर्वरला विचारलेला हा प्रश्न आहे. दिला आहे पंतप्रधानांसहित मंत्रिमंडळातील सदस्याची संख्या सदस्याच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% पेक्षा जास्त असणार नाही. ब. घटनात्मक तरतुदीनुसार पंतप्रधानाची मर्जी असेपर्यंत मंत्री अधिकारपद धारण करतील. क. पंतप्रधान पदावर नियुक्त होण्याच्या वेळी ती व्यक्ती संसदेची सदस्य असणे अनिवार्य आहे. प्रश्न क्रमांक 20 काय आहे? 4 वरीलपैकी एकही नाही. प्रश्न क्रमांक 21 बघत आहोत. बघा, हा 3ही परीक्षेमध्ये संयुक्त कंबाईनला विचारलेला प्रश्न आहे. 2017 PSIला, ASOला, STIला तर का नाही होणार? समोर एक्झामला येऊ शकणार नाही हा प्रश्न, त्यामुळे हा प्रश्न व्यवस्थित बघा. पंतप्रधान आणि त्याच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्तावासंदर्भात भारतीय राज्यघटनेत काहीही नमूद करण्यात आलेले नाही. ब. दिलेला आहे पंतप्रधान आणि त्याच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्ताव फक्त लोकसभेतच सादर करता येतो. क. दिलेला आहे पंतप्रधान आणि त्याच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्ताव लोकसभा आणि राज्यसभेत सादर करता येतो. तर प्रश्न क्रमांक 21 चं अचूक उत्तर आहे अ आणि ब. क नाहीये. पर्याय क्रमांक विधान बरोबर विचारलेलं आहे आपल्याला. अविश्वास प्रस्ताव नाही सादर करू शकत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 22 बघत आहोत. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? फॉरेस्ट मुख्याला विचारलेला प्रश्न आहे. दिलेला आहे पंतप्रधानासाठी निमंत्रित करण्या अगोदर त्या व्यक्तीने लोकसभेत आपले बहुमत सिद्ध केलेच पाहिजे असे राज्यघटनेला अपेक्षित नाही. ब. पंतप्रधानपदी नेमणूक होताना ती व्यक्ती कनिष्ठ सभागृहाची अथवा संसदेच्या कोणत्याही एका गृहाची सदस्य असलीच पाहिजे असे आवश्यक नसते. क. पंतप्रधानाच्या सल्ल्याशिवाय कोणतीही व्यक्ती मंत्रिमंडळात नेमली जाऊ शकत नाही. तर पर्याय क्रमांक वरीलपैकी एकही नाही त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 खालील विधाने विचारात घ्यायची आपल्याला. दिलेला 1976च्या 42व्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला. ब. 1978च्या 44व्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला एकदा परत पुनर्विचारासाठी पाठवण्यात अधिकार राष्ट्रपतीला देण्यात आला. तर काय अ व ब दोन्ही विधाने काय आहेत? बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 24 बघत आहोत. भारतातील संविधानाचे कलम 75 खालील कोणत्या तरतुदी आहेत? कोणत्या तरतुदी आहेत? अ आहे दिलेलं आणि राष्ट्रपती पंतप्रधानांच्या सल्ल्यावरून मंत्र्यांची नियुक्ती करेल. ब. मंत्रिपरिषद लोकसभेत सामूहिकरित्या जबाबदार असेल. क. राष्ट्रपतीला सल्ला व मदत देण्यासाठी पंतप्रधानाच्या नेतृत्वात मंत्रिपरिषद असेल. ड. मंत्र्याचे वेतन व भत्ते संसदेकडून ठरवले जातील. तर याचे पर्याय दिलेले आहेत. तर अ, ब व ड केवळ. क येणार नाही. ठीक आहे. क येणार नाही, फक्त अ, ब व ड येणार आहेत. प्रश्न क्रमांक 25 बघत आहोत. तोच आहे सल्ल्याबाबतचाच आहे तो निर्णय. प्रश्न क्रमांक 26 बघा. कॅबिनेट या संज्ञेचा राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये उल्लेख आहे? तर PSI पूर्व एक्साईजला सुद्धा विचारला, PSIला पण विचारला, 2017ला विचारलेला हा प्रश्न आहे. आणि कॅबिनेट या संज्ञेचा राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये उल्लेख केलेला आढळतो? तो कोणत्या कलमामध्ये? 352 कलम 352. प्रश्न क्रमांक 27 कोणत्या कलमानुसार राष्ट्रपतीला त्यांच्या कार्यात मदत करण्यासाठी पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ असेल असे सूचित करते? तर बघा, गटकला विचारलेला हा प्रश्न आहे. तर पर्याय क्रमांक कलम 74. 28 अ दिलेला आहे राज्यसेवा पूर्व 2016चा प्रश्न आहे. अ दिला ब्रिटनमध्ये पंतप्रधान हे सामान्य गृहाचे हाऊस ऑफ कॉमन्स सदस्य असले पाहिजे ब्रिटनमध्ये. आणि ब मध्ये भारतात कोणत्याही सभागृहाचा सभासद नसलेल्या व्यक्तीची पंतप्रधान म्हणून नेमणूक होऊ शकते ना? बरोबर, होऊ शकते. दोन्ही विधाने बरोबर आहे.
कारण पी.व्ही. नरसिंहराव कशाचे सभासद नव्हते, परंतु त्यांची पंतप्रधान म्हणून नेमणूक झाली होती. प्रश्न क्रमांक 29 बघत आहोत. भारतीय संविधानानुसार भारताच्या राष्ट्रपतींना मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच कारभार करावा लागतो. ब. राष्ट्रपती त्या सल्ल्याचा पुनर्विचार करण्यासाठी पुन्हा मंत्रिमंडळाकडे पाठवू शकतात, परंतु पुनर्विचारानंतर मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक नाही. तर बंधनकारक नाही. तर ब चुकीचं आहे, अ बरोबर आहे. तर विधान अ बरोबर व ब विधान चूक आहे. प्रश्न क्रमांक 30 बघत आहोत. मुख्य सचिव आणि केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे? राज्यसेवा मुख्याला विचारलेला प्रश्न आहे. अ दिलेला आहे. दोघेही आपापल्या कार्यकारी प्रमुखाचे प्रमुख सल्लागार आहेत. ब. दोघेही आपापल्या मंत्रिमंडळाचे सचिव आहेत. क. दोघेही आपापल्या सचिवालयाचे म्हणजे राज्य आणि केंद्रीय सचिवालयाचे प्रशासकीय मुख्य आहे. ड. दोघांचेही कामे व अधिकार समान आहेत. तर पर्याय उत्तर दिलेले आहेत 30चं अ आणि ब फक्त. प्रश्न क्रमांक 31 बघत आहोत. खालील दिलेल्या संविधानातील कोणती कलमे पंतप्रधान व राष्ट्रपती यामधील संबंध विस्तृतपणे अधिराज्य करतात? तर कलम कोणते कोणते आहेत ते? कलम 75, कलम 74 आणि कलम 78. कलम 73 नाही आहेत, फक्त 74, 75 आणि 78. पंतप्रधान म्हटलं की कलम लक्षात ठेवायची. प्रश्न क्रमांक 32. कोणत्या कलमानुसार राष्ट्रपतींना त्यांच्या कार्यात मदत करण्यासाठी पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ असेल असे सूचित करते? कोणते कलम आहे ते? कलम 74. गटकला विचारलेला हा प्रश्न होता, 2016 साली. खालीलपैकी कोणत्या व्यक्ती त्यांच्या संबंधित राज्याचे मुख्यमंत्री भूषवल्यानंतर पंतप्रधान बनले होते? कोण कोण मुख्यमंत्री बनले सर्वप्रथम आणि त्यानंतर मग ते पंतप्रधान बनले? कोणकोणते आहेत ते व्यक्ती? तर सर्वच मोरारजी देसाई, चरण सिंह, व्ही.पी. सिंह, पी.व्ही. नरसिंहराव, एच. देवेगौडा. ते 30चं पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 34 बघत आहोत. भारतीय राज्यव्यवस्थेच्या संदर्भात खालील दिलेली कोणती विधाने सत्य आहेत? मंत्रिमंडळ संसदेला संयुक्तरित्या जबाबदार असते व प्रत्येक मंत्री संसदेला वैयक्तिकरित्या उत्तरदायी असते. पंतप्रधानाला आपले सहकारी निवडण्याचे स्वातंत्र्य असते. अल्पसंख्याकांसाठी मंत्रिमंडळात राखीव जागा असतात. तर मंत्रिमंडळ संसदेला संयुक्तरित्या जबाबदार असते, बरोबर. आणि क. पंतप्रधानाला आपले सहकारी निवडण्याचे स्वातंत्र्य असते, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 35 बघत आहोत. राज्यसेवा मुख्याला विचारला होता हा प्रश्न. भारतात सरकारी आदेशावर मंत्र्याची सही नसते, इंग्लंडमध्ये मात्र काय असते? अ दिला आहे. प्रत्येक सरकारी आदेशावर मंत्र्याची प्रतिस्वाक्षरी असते. ब. राज्याला न्यायालयात नेता येत नाही कारण राजा चूक करू शकत नाही. तर 35चं अचूक उत्तर आहे. दोन्ही सुद्धा विधाने योग्य आहेत. प्रश्न क्रमांक 36 पूर्वला विचारलेला प्रश्न आहे. अ दिला. 42व्या घटना दुरुस्तीनंतर मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आलेला आहे, परंतु अशी तरतूद राज्यपालाबाबत करण्यात आली नाही. ब दिलेला आहे. मंत्र्यांनी राज्यपालास काही सल्ला दिला होता काय आणि असल्यास कोणताच? या प्रश्नाची कोणत्याही न्यायालयात चौकशी करता येणार नाही. 36चं अचूक उत्तर आहे. दोन्ही विधाने बरोबर आहेत. तर 37 आहे प्रश्न क्रमांक टॅक्स असिस्टंटचा विचारलेला. आपण स्टेप पूर्वचा बघणार आहोत. त्याचा 37 क्रमांक प्रश्न बघत आहोत. राज्यपालाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधाने खरी आहेत? अ दिल्या. राज्याची कार्यकारी सत्ता राज्यपालाच्या हाती असते. राज्यकारी नाही. ब. खरी आहेत म्हणजे बरोबर आहेत विचारलेलं आहे. राज्याची कार्यकारी सत्ता राज्यपालाच्या कार्यकारी सत्ता म्हटल्या बघा, वाचताना चूक करू नका. कार्यकारी सत्ता म्हटल्या बरोबर. ब. राज्यपाला पदासाठी वयाची 35 वर्ष पूर्ण असणे आवश्यक असते. राज्यपाल बरोबर. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत राज्यपाल पदावर राहू शकतो, बरोबर. आणि राज्यपालास पदावरून बडतर्फ करण्याची तरतूद राज्यघटनेत केलेली आहे? नाही, केलेली नाही आहे, नाही करू शकत. त्यामुळे पर्याय क्रमांक अ, ब, क. प्रश्न क्रमांक 38 बघत आहोत. राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यातील संबंध संविधानात आताच कलम 73 मध्ये कलम 74 आणि कलम 78, 75 पण आहे, याच्यामध्ये पण दिलेलं नाही ऑप्शन. हे दोन आहे फक्त, ब आणि ड.
प्रश्न क्रमांक 39, भूसंसाधन खाते हे भारत सरकारच्या डॅश भाग आहे, याचे मुख्याला विचारलेला हा प्रश्न आहे. आणि भूसंसाधन खाते कोणत्या मंत्रालयाचे? ते ग्रामीण विकास मंत्रालयाचा भाग आहे. प्रश्न क्रमांक 40 बघत आहोत. कोणत्या पंतप्रधानांच्या कार्यकाळात महिला आरक्षणासंबंधीचे विधेयक प्रथम संसदेत सादर करण्यात आले? फॉरेस्ट मुख्य 2014चा हा प्रश्न आहे. आणि कोण? राजीव गांधी. प्रश्न क्रमांक 41 बघत आहोत. राष्ट्रपती सहाय्य व सल्ला देण्यासाठी एक मंत्री परिषद असते. राष्ट्रपती त्या सल्ल्यानुसार कार्य पार पाडतात. परंतु राज्यसेवा मुख्य 2013चा हा प्रश्न आहे. परंतु विचारलेला आहे, ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन आहे राष्ट्रपती मंत्री परिषदेत सल्ल्याचा फेरविचार करण्यास सांगू शकत नाही. मंत्री परिषदेने सल्ला दिला होता काय याबाबत केवळ सर्वोच्च न्यायालय चौकशी करू शकते. संसदेच्या सदस्य राहण्यास अनर्ह ठरल्यास व सदस्यत्वाचा कालावधी समाप्त होण्यापूर्वी त्याने निवडणूक लढवल्यास तो निवडून आल्याचे घोषित होईपर्यंत तो मंत्री म्हणून राहू शकेल. 41चं काय आहे? पर्याय क्रमांक 4 तिन्ही अयोग्य आहे, चुकीचे आहे. प्रश्न क्रमांक 42 बघत आहोत. जेव्हा संघराज्याचे मंत्रिपदाची शपथ घेतात तेव्हा त्यांनी खरे म्हणजेच काय म्हणायला हवे? राज्यसेवा मुख्याला विचारलेला हा प्रश्न आहे. आणि आणि मी डॅश ईश्वर साक्षर शपथ घेतो की, आणि मी गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की. बघा, अशा सुद्धा पद्धतीचे प्रश्न आजकाल 2013ला विचारले गेले होते. प्रश्न क्रमांक 43 बघत आहोत. राष्ट्रपती लोकसभा बरखास्त करू शकतात, असं मुख्याला विचारलेला प्रश्न आहे. आणि कधी लोकसभा कधी बरखास्त करू शकते? तर पंतप्रधानाच्या सल्ल्याने राष्ट्रपती लोकसभा बरखास्त करू शकते. 44 पंतप्रधान खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात? तर लोकसभेला जबाबदार असतात. 45 आहे, कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे राष्ट्रपतींना मंत्री परिषदेच्या सल्ल्यानुसार वागणे बंधनकारक आहे? राज्यसेवा मुख्याला विचारलेला हा प्रश्न आहे. आणि 42वी घटनादुरुस्ती. प्रश्न क्रमांक 46 बघत आहोत. भारतात केंद्रीय कॅबिनेटचा अध्यक्ष कोण असतो? PSI पूर्वला विचारलेला हा प्रश्न आहे. आणि केंद्रीय कॅबिनेटचा अध्यक्ष कोण असतो? तर पंतप्रधान असतो. केंद्रीय कॅबिनेट. राज्यसेवा पूर्व 2011चा प्रश्न बघत आहोत आपण. काय म्हणतात त्याला? पर्याय दिलेला आहेत. भारतीय राज्यघटनेनुसार भारताच्या राष्ट्रपतींना मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच कारभार करावा लागतो. 2 राष्ट्रपती त्या सल्ल्याचा पुनर्विचार करण्यासाठी पुन्हा मंत्रिमंडळाकडे पाठवू शकतात, परंतु पुनर्विचारानंतर मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक नाही. तर विधाने 1 बरोबर आहे आणि 2 चुकीचं आहे. हे विधान बरोबर आणि हे चुकीचे आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 48 बघत आहोत. डॅश हा दुवावाला प्रश्न नेहमी विचारतात. हा संघराज्य व घटक राज्य यामधील दुवा म्हणून कार्य करतात. संघराज्य आणि घटक राज्यामधील दुवा म्हणून कार्य कोण करत असतो? तर राज्यपाल करतो. संघराज्य व घटक राज्य यामधील दुवा. भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? तर पंतप्रधान भूषवत असतो. तर 50 पंतप्रधानाच्या निर्देशावरून जर एखादा केंद्रीय मंत्री राजीनामा देत नसेल तर काय करावे लागते? तर राष्ट्रपती त्यास पदावरून काढू शकतात. ठीक आहे, राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 51. भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेल्या संसदीय पद्धतीत कोण खरा प्रमुख असतो? तर पंतप्रधान प्रमुख असतो. अशा पद्धतीने आपण पंतप्रधान व मंत्रिमंडळ या टॉपिकवरचे संपूर्ण प्रश्न बघितले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.